मुंबईमधल्या बातम्या पुन्हा एकदा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज आणि त्यामुळे मुंबईमध्ये सगळेच पक्ष जोमाने प्रचार करताना पाहायला मिळतात। शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी पार्ल्यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली। इकडे दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या उमेदवार स्वप्ना देशपांडे यांनी आज प्रचार शो केला। स्वप्ना देशपांडे या मनसे गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेनेने माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे दादरमधल्या 191 वॉर्डमधली ही लढत रंगतदार होणार आहे। भाजपने देखील डॉक्टर तेजस्विनी जाधव यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। गेल्या वेळी महापालिकेच्या निवडणुकीत दादरमध्ये मनसेने जोरदार मुसंडी मारली होती, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला होता। यंदा इकडे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे दरम्यान अनेक मराठी कलाकार देखील स्वप्ना देशपांडे यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले होते। आपल्याला दिसतंय किती साथ मिळते, कारण काय मुळात सगळेजण भांडतायत आणि फक्त राजसाहेबच म्हणतात की मी काय काय केलं दाखवतायत आणि मी हे करू शकतो। भांडण्यात वेळ न घालवण्यापेक्षा काम करण्यात वेळ घालवणं हे चांगलं आहे आणि हे लोकांना कळतंय। त्यामुळे आज तुम्ही बघताय किती लोक प्रतिसाद देतात, उत्तम प्रतिसाद मिळतोय, असाच मिळत राहील असं मला वाटतं। मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। आता या निमित्ताने सगळ्या निवडणुकीच्या या प्रोसेसमध्ये, प्रचाराच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला एकमेव गोष्ट ती प्रामुख्याने वाटते, तो म्हणजे आपला पहिला हक्क आहे, तो म्हणजे मतदानाचा। या सगळ्या अनुषंगाने पहिल्यांदा आपली रिॲक्शन आहे ती वर्तवण्यासाठी किंवा ती अधोरेखित करण्यासाठी सगळ्यात मोठं मीडियम जे आहे ते मतदान आहे। त्यामुळे प्रामुख्याने प्राथमिक स्तरावर मी असं सांगेन, मतदान केलं पाहिजे, आपोआप माणसं संघटित होतील।